सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपचे उदय आनंद धातुंडे तर उपमहापौरपदी ॲडव्होकेट अनिल देवकरण डाळे यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्ष असलेल्या शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवड बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केल्यामुळे पहिलेच महापौर उपमहापौर बिनविरोध निवडून आले. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीनं 47 जागा जिंकत सत्ता मिळवली होती. त्यामुळे भाजपकडे निर्विवाद बहुमत असल्यानं महापौर उपमहापौर ही दोन्ही पदं याच पक्षाकडे येणार हे स्पष्ट झालं होतं. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या वतीनं उदय धातुंडे आणि उपमहापौर पदासाठी अनिल डाळ्या यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी शिवशाहू विकास आघाडीकडून महापौर पदासाठी सयाजी चव्हाण आणि उपमहापौर पदासाठी संगीता आलासे यांनी अर्ज भरले होते. महापौर आणि उपमहापौरच्या नावावरून भाजप नगरसेवकात नाराजी नाट्य होतं. त्यामुळे पहिल्या निवडीवेळी काही ट्विस्ट निर्माण होणार का अशी चर्चा होती. निवडीपूर्वी कोणत्याही राजकीय घडामोडी घडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भाजपचे सर्व नगरसेवक सहलीवर पाठवण्यात आले होते. ते नगरसेवक सोमवारी सकाळी शहरात दाखल झाले. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी चौकापासून सर्व सदस्य सभागृहात आले. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत सभेचं कामकाज सुरू झालं. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी गटाचे सयाजी चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी 7 दिवसाचा कालावधी अपेक्षित असताना तो 2 दिवसाचा दिल्याचा आक्षेप घेत हरकत दाखल करत महापौर निवडीला स्थगिती देण्याची मागणी केली. याबाबतचे वैधानिक स्पष्टीकरण पीठासीन अधिकारी शिंदे यांनी करत आक्षेप फेटाळून लावला. त्यानंतर महापौर निवडीला सुरुवात झाली. यावेळी सयाजी चव्हाण यांनी आपला महापौर पदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पीठासीन अधिकारी शिंदे यांनी उदय धातुंडे यांची महापौरपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीवेळी संगीता आलासे यांनीही माघार घेतली. त्यामुळे डाळे यांचीही बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर संजय शिंदे, पल्लवी पाटील यांनी नूतन महापौर धातुंडे आणि उपमहापौर डाळ्या यांचा सत्कार केला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला.